नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विपुल वाघमोडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो ज्ञानदीप अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, पायाभरणी या सीरीजमध्ये आपण सिक्वेन्शियली प्राचीन इतिहासामध्ये वेगवेगळे शासक कोण आहेत ते पाहतोय. ओके. सो यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आहे शकांचा. मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की मौर्य सत्ता संपल्यानंतर विदेशी शासक कशा पद्धतीने भारतामध्ये येऊ लागले. याच्या मागच्या लेक्चरमध्ये आपण हेही पाहिलं की इंडो ग्रीक नेमके होते कोण? पर्शियन्स कोण होते? यवन कोण होते? या संदर्भात आपण माहिती पाहिली. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला शकांविषयी माहिती पाहिजे, की शक होते कोण? मी कालच्या सेशनमध्ये बोलताना एक गोष्ट सांगितली असेल, की ज्यावेळेस पर्शियन्स किंवा बॅक्टेरियल ग्रीक्स भारताकडे येत होते, त्यावेळेस मध्ये त्यांना काही शकांच्या टोळ्या सापडल्या होत्या आणि त्या शकांच्या टोळ्यांवरती त्यांनी आक्रमणं केली. पर्शियन्सला आणि बॅक्टेरियल ग्रीकांना घाबरून शकांच्या टोळ्या भारताकडे धावल्या आणि भारतीय शासकांवरती त्यांनी हल्ले केले. हे शक नेमके होते कोण यांच्याविषयी आज आपल्याला माहिती पाहिजे. शक आणि कुशाण एकच आहेत का? यांच्या बाबतीत पण आपण चर्चा करणार आहोत. ओके. चलो. बघा, आजचं सेशन हे खूप महत्त्वाचं सेशन असणार आहे. पायाभरणीच्या सीरीजमधून विद्यार्थ्यांचा खूप छान प्रतिसाद आलेला आहे आणि विद्यार्थ्यांनी कॉल करून पण सांगितलंय, की या सेशनमधून त्यांना एन-सी-आर-टी असेल किंवा पाठ्यक्रम आता वाचण्याची गरज नाहीये. किमान हिस्ट्रीमध्ये जो लिंकिंग असते, ज्या पद्धतीनं हिस्ट्री लिंक केली गेली पाहिजे, ती खूप चांगल्या चांगल्या पद्धतीनं पायाभरणी या सीरीजमधून होते विद्यार्थ्यांची. ओके. आणि ही पायाभरणी सीरीज अशाच पद्धतीनं चालू असणार आहे. ओके. ज्याच्यामध्ये आपण पूर्ण इतिहासाची लिंकिंग जी आहे ती करणार आहोत. ठीक आहे. इतिहासामध्ये याच्यापेक्षा खूप डीप असतो. ऑप्शनलमध्ये याच्यापेक्षा खूप डीप जावं लागतं. परंतु या पायाभरणी सीरीजमधून मला प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हा अप्रोच पोहोचवायचा आहे, की ज्यामध्ये त्याला हिस्ट्रीचा एक लिंक जो आहे तो जमला पाहिजे. त्याला हे कळालं पाहिजे, की कशानंतर काय घडलंय. इतिहासामध्ये सनावळ्या पाठ करण्याची गरज नसते. फक्त कोणत्या घटनानंतर कोणती घटना घडली आणि त्याचे परिणाम कसे आहेत, त्याचे वेगळे पर्स्पेक्टिव्ह कसे आहेत, हे कळालं म्हणजे इतिहास जमला. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके. चला. तर आजच्या सेशनला सुरुवात करण्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची सूचना, मित्रांनो, हिस्ट्री ऑप्शनल जी बॅच आहे, ही बॅच सुरू झालेली आहे. या बॅचमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. ही बॅच मराठी माध्यमातली असणार आहे. ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही स्वरूपात ही बॅच तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे. ओके. सगळे फीचर्स जे आहेत ह्या बॅचमध्ये तुम्हाला मिळतील. बघा, 150 पेक्षा जास्त लेक्चर्स त्यामध्ये असणार आहेत. स्पेशल मेंटरशिप माझी तुम्हाला मिळणार आहे त्यामध्ये. ऑप्शनलची तर आहेच आहे, पण जी सुद्धा मिळणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, की इथं उत्तर लेखनाचा सराव सुद्धा आपण करून घेतोय. नोट्स ज्या आहेत त्या मराठी माध्यमातून तुम्हाला मिळणार आहेत. ओके. त्यामुळे काळजी करू नका. मॅपिंगची तयारी सेपरेटली आपण करतोय. हिस्ट्री ऑप्शनलमध्ये पेपर नंबर 1 मध्ये जो मॅपिंगचा क्वेश्चन असतो, हा क्वेश्चन सेपरेटली आपण तयार करून घेतोय. ज्याच्यामुळे तुम्हाला चांगले मार्क त्याच्यामध्ये येऊ शकतात. ओके. सो अशा स्वरूपाची ही जी बॅच आहे, ही बॅच जॉइन करण्यासाठी तुम्ही मला 9604572804 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायला काही हरकत नाहीये. ओके. एव्हरीवन. चलो. बघा, पुढचा महत्त्वाचा मुद्दा, शक कोण होते? बघा, मी हेच सांगितलं तुम्हाला, की ज्यावेळेस बॅक्टेरियल ग्रीकांनी आक्रमण केली भारताकडे. ओके. आणि पर्शियन्सनी आक्रमण केली. त्यावेळेस कुठे ना कुठेतरी अशा प्रदेशांमध्ये या भटक्या टोळ्या ज्या आहेत त्या शकांच्या होत्या आणि त्यांना भारताकडे खदेडलं गेलं होतं, हे लक्षात घ्या. आणि अशा टोळ्या भारताकडे आल्या आणि विशेष करून भारताचा जो पश्चिम भाग आहे, म्हणजे गुजरात, महाराष्ट्राचा बराचसा प्रदेश, राजस्थानचा बराचसा प्रदेश, पंजाब, हरियाणा, अगदी सेंट्रल भारतामध्ये जर बघाल तर मथुरा वगैरे आणि वायव्येकडे बघाल तर अफगाणिस्तान वगैरे, अशा प्रदेशांवरती शकांनी स्वतःचे नियंत्रण प्रस्थापित केले होते. मग हे शक नेमके होते कोण? तर बघा, शक यांनाच स्कायथियन असं म्हणलं जातं आणि या हे लक्षात घ्या, की हे चीनमध्ये एक जमात आहे, यूची. ओके. यूची जमात आहे. ओके. यू हे त आणि हे च. ओके. यूची जमात जी आहे, या जमातीचे हे लोक होते असं म्हणलं जातं. आता यूची जमातीला कन्सिडर केलं जातं कुशाणांसोबत सुद्धा, की कुशाण सुद्धा ह्या जमातीचे होते. यांचे कुणीतरी पूर्वज असतील जे उत्तरेकडनं अगदी मी म्हणेल, की सेंट्रल एशियाकडे स्थलांतरित झाले होते. रूस वगैरे असं करत ते. तर ती जमात त्यानंतर तिथं इस्टॅब्लिश झाली सेंट्रल एशियामध्ये आणि हेच नंतर पुढे जे आहे ते शक बनले होते. हा एका भटक्या जातींचा समूह आहे असं म्हटलं तरी चालतं. मूळतः युरेशियाच्या स्टेपी प्रदेशामध्ये म्हणजे काही थंड प्रदेशामध्ये राहणारी ही माणसं आहेत. भारतीय इतिहासामध्ये
शक जो आहे तो इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात भारतात येत होता, हे लक्षात घ्या. म्हणजे ज्या कालखंडामध्ये पर्शियन्स आले होते, ज्या कालखंडामध्ये युनानी आले होते, त्याच कालखंडामध्ये शकही आले होते, असं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. तो शकांचा भारतामध्ये प्रवेश लक्षात घ्या. शक हे युची या जमातीचे होते आणि कुशाणांसारखेच मध्य एशियातील इतर भटक्या टोळ्या होत्या. आता पश्चिम दिशेला ते ढकलले गेले होते, याचा अर्थ असा की मी सांगेल की भारताकडे ज्यावेळेस ते आले त्यावेळेस भारताच्या पश्चिमेकडचे एरियाज त्यांनी काबीज केले होते. शकांच्या बाबतीत असं म्हणलं जातं की बघा, शकांनी 5 प्रमुख भागांमध्ये भारतातील काही एरियाज काबीज केले होते. जसं की पंजाब. बघा 5 एरियाज जर मी तुम्हाला सांगेल, 5 जर क्षेत्रप त्यांचे सांगेल, क्षेत्रप आणि त्यांच्या एरियाजला ते क्षेत्रप म्हणायचे बरं का. त्यांचा जो एरिया काबीज केलेला असेल त्यांनी, त्याला ते क्षेत्रप म्हणायचे. ओके. म्हणजे त्यांचा एक सिंपल वसूल होता. डायरेक्टली जायचं, आक्रमण करायची. बाहुबली पिक्चर बघितलाय? कालकेय. हां, लाइक दॅट. जायचं, आक्रमण करायची. तिथल्या स्त्रिया किडनॅप करायच्या आणि तिथून पुढे आपला वंश वाढवायचा. अशा स्वरूपाची यांची एक स्ट्रॅटेजी असायची. यामध्ये क्षेत्रप कोणकोणते होते? तर बघा, पंजाब. ओके. त्यानंतर अफगाणिस्तान, अफगाण, उज्जैन. ओके. त्यानंतर महाराष्ट्र. बघा आणि अजून एक भाग जो आहे तो आहे मथुरा. मथुरा. ओके. या भागांवरती हे क्षेत्रप जे आहेत ते आक्रमण करत होते किंवा या भागावरती ते इस्टॅब्लिश झाले होते, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. एखादा भाग जर त्यांना प्रदेश काबीज करता आला तर त्या प्रदेशावरती सैन्य गोळा करणे किंवा सैन्य निर्माण करणे. एक तो तिथला जो राजा आहे त्याला पण क्षेत्रपच म्हणलं जायचं. तो क्षेत्रप स्वतःचे कॉइन्स काढू शकत असायचा. स्वतःचे सैन्य त्या ठिकाणी अरेंज करू शकत असायचा. थोडक्यात काय तर स्वतःचं तो साम्राज्य त्या ठिकाणी इस्टॅब्लिश करू शकत असायचा. शकांच्या शासकांनी सुद्धा एकमेकांवर हल्ले केलेले ते लक्षात घ्या. ओके. अशा स्वरूपानं हे शक जे आहेत ते भारतामध्ये आले होते. सुरुवातीला उत्तर पश्चिम भारतामध्ये प्रवेश केला. त्यांनी पंजाब, सिंध, गुजरात आणि पश्चिम भारतातील काही भागांवरती ताबा मिळवला होता, हे लक्षात घ्या. शकांचे भारतातील प्रमुख राज्य. शकांच्या बाबतीत जर विचार केला तर पश्चिम क्षेत्रप असं शकांच्या बाबतीत म्हणलं जातं. म्हणजे पश्चिमेकडचा एरिया. जसं की सर्वात प्रभावी जे शक वंश जो होता पश्चिमेकडे होता. जसं की उज्जैन आणि नंतर जुनागड, गुजरात. जुनागड, गुजरात, उज्जैन या प्रदेशामध्ये काही शक होते. जसं की समजा या ठिकाणी नक्की सांगेल मी की उज्जैनकडे चेस्टन. उज्जैनमध्ये असणारे कोण कोण आहेत बघा. उज्जैनमध्ये जे शक शासक होते त्यांची नाव आहेत चेस्टन. ओके. चेस्टनच्या नंतर होता जयदमन आणि रुद्रदमन. जयदमन किंवा दामन किंवा रुद्रदमन किंवा रुद्रदामन असे काही शासक होते. त्यातला रुद्रदमन जो होता तो सगळ्यात प्रभावी शासक मानला जातो, हे लक्षात घ्या. सर्वात प्रसिद्ध राजा रुद्रदमन. त्यानं भारतामध्ये चांदीचं कॉइन काढलं होतं रुद्रदमननं. उज्जैनचा क्षेत्र रुद्रदमन. जुनागड काठियावाड अभिलेख जो आहे, अभिलेख म्हणजे काय? तर अशी काही शिळा किंवा दगड असतात ज्याच्यावरती काही माहिती कोरलेली असते. या जुनागड काठियावाड अभिलेखामध्ये त्याच्याविषयी किंवा रुद्रदमनाविषयी माहिती सांगितली जाते, हे लक्षात घ्या. ओके. या अभिलेखाचं वैशिष्ट्य म्हणजे अ, या अभिलेखामध्ये एका बाजूला मौर्य साम्राज्याची माहिती दिलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला रुद्रदमनाविषयी माहिती सांगितली गेलेली आहे. त्याच्यामुळे हा एक पुरावा आपल्याला मिळतो. दुसरीकडे जर बघाल तर बघा मथुरेमधले काही जे शक होते, तर काही काळ मथुरा येथे शकांचा प्रभाव होता. परंतु नंतर कुशाणांनी मथुरा काबीज केली आणि शकांना तिथून हरवून टाकलं होतं. तो मथुरामध्ये जे शक होते त्यांची नावं मी सांगतो. बघा मथुरेमध्ये असलेले शक जे आहेत त्याच्यामध्ये बघा हगान, हगास, ओके, टुडास अशी नावं आहेत शासकांची. ओके. किंवा रज्जुल, रज्जुल अशी शासकं जी आहेत ती मथुरा या ठिकाणी ही शासकं होती, हे लक्षात घ्या. ओके. आता यानंतर बघा सिंध आणि पंजाब प्रांतातील शक. आता सिंध पंजाब जो होता हा प्रांत शकांकडे जास्त काळ नाही टिकला. कारण नंतर कुशाणांनी तो प्रांत काबीज करून घेतला होता. हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. ओके. बघा शकांची वैशिष्ट्य काय? शकांची शासन प्रणाली. भारतातील शकांचा एरियाला क्षत्रप किंवा त्यांच्या राजाला बघा क्षत्रप असं म्हणलं जायचं आणि तो एरिया खूप मोठा झाला त्याला महाक्षत्रप असं म्हणलं जायचं, हे लक्षात घ्या. संस्कृती मिश्रित होती कारण हे भटक्या जमाती होते तर संस्कृती ऑब्व्हियसली मिश्रित असणार आहे. भारतीय, पर्शियन्स आणि ग्रीक संस्कृतीचा संगम त्यांच्यामध्ये पाहायला मिळतो. इंडियात आले तर इंडियातील संस्कृती सुद्धा त्यांनी अडॉप्ट केली होती. ओके. पर्शियनकडे त्यांनी आक्रमण केली होती तर ती संस्कृती त्यांनी अंगीकारली होती आणि साहजिक आहे की ग्रीक संस्कृती सुद्धा त्यांना माहिती होती. सो अशा तिन्ही संस्कृतीचा मिक्सअप जो आहे तो शकांकडे होता. धर्म.
शक क्षेत्रप एका धर्माचे नव्हते. हिंदू धर्म, बौद्ध धर्म आणि तिथले काही स्थानिक देवदेवतांची पूजा शक क्षेत्रप करत असायचे. म्हणजे उज्जैनचा क्षेत्रप वेगळे स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करत असेल, महाराष्ट्रातला क्षेत्रप वेगळं करत असेल, असं वेगवेगळं सगळं असायचं. ओके. शिलालेखांच्या बाबतीत जर विचार जर केला तर रुद्रदामनचा गिरनार शिलालेख असेल किंवा गुजरात मी म्हणलं की गुजरात काठियावाड जो आहे तो शिलालेख आहे. याच्यामधून शकांविषयी सगळी माहिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळू शकते, हे लक्षात घ्या. तर शक जे होते ते अशा पद्धतीने तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. सो मित्रांनो, राज्यसेवेच्या बाबतीत जर तुम्ही तयारी करत असाल 2026-27 साठी, तर ज्ञानदीप अकॅडमी राज्यसेवा 1 इयर इंटिग्रेटेड बॅच जी आहे ती घेऊन येत आहे. ही बॅच 12 जानेवारीला सुरू होणारी बॅच आहे मित्रांनो. आणि ह्या बॅचला तुम्ही ऑनलाईन तसंच ऑफलाईन दोन्ही स्वरूपामध्ये, ओके, ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही स्वरूपामध्ये तुम्ही ह्या बॅचला जॉईन करू शकता. आणि याच्यामध्ये पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत सगळी तयारी यामध्ये करून घेतली जाणार आहे. समर्पण सारखा प्रोग्राम म्हणजे आन्सर रायटिंगचा प्रोग्राम सुद्धा यामध्ये असणार आहे. वेगवेगळे जे काही मार्गदर्शन सत्र असतात, जे अधिकारी झालेले आहेत किंवा त्यांचं जे मार्गदर्शन हवं असतं, असं मार्गदर्शन सत्र सुद्धा या बॅचमध्ये अरेंज केले जातात. पर्सनल डेव्हलपमेंटसाठी काय काय करता येऊ शकतं, कारण इंटरव्ह्यूची तयारी आपण त्यातूनच करून घेतोय. असे काही प्रोग्राम्स त्यामध्ये अरेंज केले जातात. ओके. सिलेबस जो आहे तो सिलेबस व्यवस्थित पद्धतीनं एंड केला जातो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ज्या नोट्स मिळतायत, जे माइंड मॅप मिळतायत, ते अगदी बुक फॉर्मॅटमध्ये मिळतायत. थोडक्यात सांगायचं हेच, की लेक्चर्स करा, नोट्स चांगल्या प्रिपेअर करा किंवा नोट्स व्यवस्थित वाचा आणि जास्तीत जास्त आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करा. ह्या 3 मेथडला फॉलो करा ज्ञानदीपमध्ये आणि तुमचा रिझल्ट आहे. ओके. सो अशा स्वरूपाची ही बॅच आपण तुमच्या समोर घेऊन येतोय. 12 जानेवारीला बॅच सुरू होणार आहे. याचा अर्थ आता त्याची ऍडमिशन सुरू झालेली आहे. सो तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा या बॅच संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायला हरकत नाही. ओके. किंवा माझा एक नंबर मी देईल शेवटी, त्या नंबरला कॉन्टॅक्ट केला तरी सुद्धा तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. मित्रांनो, हिस्ट्री ऑप्शनलची जी बॅच आहे ही बॅच सुद्धा सुरू झालेली आहे. मराठी माध्यमातली बॅच आहे. ओके. ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये ही बॅच असणार आहे. मराठीमध्ये नोट्स अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये 150+ लेक्चर्स आपण त्याच्यामध्ये अरेंज केलेले आहेत. ओके. अशा स्वरूपाचे लेक्चर आहेत. मॅपिंगची सेपरेट आपण तयारी करून घेतोय. आन्सर रायटिंगची तयारी आपण सेपरेट करून घेतोय. अशी ही बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. या बॅचेससाठी तुम्ही मला 9604572804 या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करायला काही हरकत नाही. ओके. आजचं सेशन आपण शकांविषयी घेतलं, की शक नेमके होते कोण. तुम्हाला कळालं असेल, एका छोट्याशा सेशनमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय, की शक कोण होते, शकांचे एरिया कोण होते, शक भारताकडे कसे आले. आजचं सेशन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर सेशनला नक्की लाईक करायचं. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या सेशनला शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सगळ्यांनी नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण इथंच थांबूया आणि पुन्हा भेटूया एका नवीन मुद्द्यासह. थँक यू सो मच.